आजचा दिवस आहे ना, काय दिवसभर घरात बसूनच गेला होता. पावसाने धिंगाणा घातला होता आणि आमच्यासोबत असं पण काही घडेल असं वाटलं नव्हतं. तर झालं असं, की दिवसभर पाऊस चालू होता आणि जसा का पाऊस उघडला, तसंच आम्ही गाडीला स्टार्टर मारला आणि घरातून बाहेर पडलो. घरातून बाहेर तर पडलो, पण जायचंय कुठं याचा काही नेम नव्हता. मग शेवटी विचार केला आणि पोहोचलो जवळ असणाऱ्या मंदिरामध्ये. या साई मंदिरात पोहोचल्या समोर नंदी महाराजांचं दर्शन झालं. नंदी महाराजांचं दर्शन घेत घेत पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर गाभाऱ्यातून पुढं मग साईबाबाचं मंदिर घेऊन दर्शन घेऊन झाल्यानंतर पुढे गेलो तर अष्टविनायकांचं दर्शन घ्यायची वेळ झाली. मग पुढं अष्टविनायकांचं दर्शन घेतलं आणि सरळ निघालो मोठ्या मंदिरामध्ये, जे समोर एकदम मोठं मंदिर होतं, जिथं प्रभू श्रीराम, विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्त्या होत्या. मग तिथं गेलो आणि त्यांचं दर्शन घेतलं, आरती घेऊन दर्शन घेतलं आणि मग तिथं जरा बसलो. तिथं बसल्यानंतर मन एकदम प्रसन्न होऊन गेलो. तिथलं वातावरण असं होतं ना, की त्या वातावरणामध्ये मन एकदम प्रसन्न होऊन गेलं होतं.